लातूर शहरातील MIDC भागामध्ये आग लागली। अचानक आगीमध्ये मोठं नुकसान देखील झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जण जखमी देखील असल्याची माहिती आपण पाहू शकता। याच ठिकाणी आग लागली होती दुपारच्या सुमारास। अचानक या ठिकाणी आग लागली, यामध्ये मोठे स्फोट देखील झाल्याची माहिती मिळत आहे। त्यानंतर अग्निशामक दलाचे लोक या ठिकाणी आले आणि आगीवरती नियंत्रित जे आहे ते आता पाहायला मिळत आहे। आग विझवण्यात प्रशासनाला यश आल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी प्रशासनाचे लोक अजूनही पोहोचलेले आहेत, चौकशी करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी काय काय घडलेलं आहे याची देखील माहिती घेत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हा एक कारखाना आहे। या कारखान्यामध्ये अनेक जे आहे ते उद्योग व्यवसाय चालत होते। या ठिकाणी जर्मनचा हा सगळा कारखाना आहे। खिडक्या बनवणे असतील किंवा इतर काम या ठिकाणी चालत होते। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते मोठ्या प्रमाणात गॅस देखील असल्याची माहिती समोर येते आणि त्या या गॅसचे स्फोट झाल्याची देखील माहिती समोर येते आणि यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूरमधला हा सगळा MIDCचा भाग आहे आणि MIDCच्या भागामध्ये जी आग लागली दुपारी, त्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासन या सगळ्याची चौकशी करेल किंवा सगळ्याचा आढावा घेणार आहे आणि त्यानंतरच नेमकं काय घडलं हे चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र लातूरमध्ये ही जी लागलेली आग आणि यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच सध्या तरी यामध्ये जीवितहानी झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही। मात्र प्रशासनाने हे स्पष्ट केल्यानंतर सगळं चित्र स्पष्ट होईल।